दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या पिंगलिश गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी संध्याकाळी चकमक झाली आणि या कारवाईत भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदासिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई याला यमसदनी धाडले। त्याच्यासह आणखी 2 दहशतवाद्यांचा देखील खात्मा करण्यात आलेला आहे। पुलवामा हल्ल्यामध्ये मारुती इको मिनी व्हॅनची व्यवस्था करणारा जैशच्या सज्जाद भट्टचाही खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे आणि या चकमकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। इथलं वातावरण चिघळू नये याकरता इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली। सध्याचे दृश्य आपण पाहतो या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन हे हाती घेण्यात आलेलं आहे। तर 14 फेब्रुवारीला पुलवामात भ्याड दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं आणि त्यानंतर भारतीय सेनेनं पुन्हा काश्मीर खोऱ्यात नव्या दमानं ऑपरेशन ऑल आउट राबवलं। एक करून जैशचे नेटवर्क उद्ध्वस्त करत अखेरीस त्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यात जवानांना यश आलेलं आहे। आदिल अहमद दार या दहशतवाद्यानं 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यातील बसवर स्फोटकानं भरलेली कार धडकवली होती आणि त्यानंतर या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदासिर अहमद खान याचा कालच पुलवामात खात्मा करण्यात आलेला आहे। तर या हल्ल्यासाठी मारुती इको मिनी व्हॅनची व्यवस्था करणारा सज्जाद भट्ट नावाच्या दहशतवाद्यालाही कंठस्नान घालण्यात आले।